शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या सांगलीतल्या काही शेतकऱ्यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि आपला विरोध दर्शवण्याचा प्रयत्न केला। शेतकऱ्यांना आपली गारहाणी पालकमंत्र्यांसमोर मांडायची होती, मात्र यावेळी सांगलीचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत दादागिरीची भाषा वापरल्याचं पाहायला मिळालं। सांगलीत नेमकं काय घडलं बघूया। शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची अशी तीव्र अशी निदर्शने केलेले आहेत। चळवळीत आम्ही आलेलो आहोत आणि चळवळीत अंगावर आल्यावर शिंगावर कसं घ्यायचं ते आमच्या एवढं चांगलं कोणी सांगू शकणार नाही। तेव्हा दादा भाषा जरा मर्यादित राहून दे, जरा दमानच घ्या। हे आहेत सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील। चंद्रकांत पाटील सांगली दौऱ्यावर असताना शक्तीपीठ महामार्गाला विरोध असलेल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। यावेळी चंद्रकांत पाटील यांची भेटही या शेतकऱ्यांनी घेतली। आपली भूमिका पालकमंत्र्यांनी सविस्तर ऐकून घ्यावी अशी या शेतकऱ्यांची मागणी होती। मात्र जे काही बोलायचं आहे ते उभं राहून बोला असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांनाच खडसावलं, तर शांततेत बोला असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी शेतकऱ्यांना दमही भरला। काय झालं दादा, आम्ही शांततेने बोला। हो दादा, शांततेने बोलतोय। आम्ही गेले वर्षभर झालं काहून मोडून सांगतोय सरकारला की ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करा। यामध्ये आम्ही जे उद्ध्वस्त होतोय, आम्ही भूमी होणार आहे, आम्ही बेरोजगार आहे, आम्ही यामध्ये आमचं मरण आलेलं आहे। माहिती आहे आम्हाला, फिल्म स्पर्धेमध्ये भाग घ्यायचे कोण आहे? बाधित शेतकऱ्याला काय सिनेमा दाखवत चाललाय? त्यामुळे तर सगळे चळवळीचे घोटाळे ना, प्रत्येकाला पॉप्युलेशन कोण चंद्रकांत पाटील यांनी चर्चेला वेळ दिला नसल्यानं शक्तीपीठ महामार्ग विरोधी शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला। त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात जोरदार निदर्शनही केली। आज आम्ही अन्नत्याग करत असताना आम्ही त्यांना विनंती केली की आम्हाला चर्चेसाठी वेळ द्यावा, तर चर्चेसाठी वेळ मागत असताना त्यांनी आमचा वेळ न देता बाहेरून आमचं निवेदन स्वीकारत त्यांनी समर्थता दाखवली, पण तिथं सुद्धा नीटशी चर्चा केली नाही। शेतकऱ्यांची थट्टा करून आज पालकमंत्री गेलेले आहेत। त्यामुळे आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर सर्व बाधित शेतकऱ्यांनी त्यांच्या निषेधाची अशी तीव्र अशी निदर्शने केलेली आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याचा निषेध केला, तर भाषा मर्यादित ठेवण्याचा सल्लाही राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना दिला। शेवटी चंद्रकांत दादांनी लक्षात ठेवावं की ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून त्यांच्याकडे काही गाराणी घेऊन शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आलेले होते। चळवळीत आम्ही आलेलो आहोत आणि चळवळीत अंगावर आल्यावर शिंगावर कसं घ्यायचं ते आमच्या एवढं चांगलं कोणी सांगू शकणार नाही। तेव्हा दादा भाषा जरा मर्यादित राहून दे, जरा दमानच घ्या। शक्तीपीठ महामार्गाला सांगली कोल्हापुरातील अनेक शेतकऱ्यांचा विरोध आहे। सरकार म्हणून शेतकऱ्यांची भूमिका ऐकून घेणं हे मंत्र्याचं काम आहे। आपली गारहाणी पालकमंत्र्यांसमोर मांडायची नाही तर कुणासमोर मांडायची? त्यामुळे दादा शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घ्या, त्यांना समजून घ्या, कारण त्यांच्या जमिनी या महामार्गाला जाणार आहेत। त्यांना असं दादागिरीच्या भाषेत बोलणं एक जबाबदार मंत्री म्हणून तुम्हाला शोभत नाही। गजानन देशमुख, सरफराज सनदीसह ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, सांगली।